नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका. तर मित्रांनो, असा होणार आता कंबळी मालिकेचा शेवटचा भाग आणि का होणार मालिका बंद, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो, कंबळी मालिकेमध्ये आता खूप सारे नवीन ट्विस्ट येत आहेत आणि ते पाहून लोकांना प्रचंड राग पण येतोय. आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही पाहिलं असेल की कंबळीचं तिच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुख सुरळीत मध्ये चालू होतं आणि ती सगळ्यात पहिलं शोधत होती तिच्या वडिलांना. आता ते सगळं बाजूला राहिले आणि आता ती कोणाच्या पाठीमागे लागली. तुम्ही पाहिलंच असेल की ते क्लासेस बंद करायचे. हे पाहून तर लोकांना राग तर येतोय आणि काही लोकांना भारी पण वाटते की अशा प्रकारे कंबळी जे काय करते ना ते बरोबरच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल की सगळ्या काही गोष्टी की कशा प्रकारे अनिका त्यांना त्रास देते, पुढे तो रितेश सरपोतदार तिला त्रास देतो आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून लोकांना प्रचंड राग यायला लागलाय. लोकांचं एकच म्हणणं आहे की दाखवायचं असेल तर चांगलं दाखवा, अन्यथा तुम्ही मालिका बंद करून टाका. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता तुम्हाला हेच जाणून घ्यायचं असेल की मालिकेचा शेवटचा भाग कसा होईल. आणि तुम्ही नोटीस केलं असेल मित्रांनो की कंबळी आणि ऋषी या दोघांच्या नात्यामध्ये अंतर निर्माण करण्यासाठी ह्या नयनताराने सगळ्यात मोठी चालाकी केलेली असते की आपल्या ऋषीला फॉरेनला पाठवलं. पण हे सगळं करून मात्र नयनताराला वाटत असते की त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येईल आणि ते दोघेजण एकमेकांच्या जवळ कधीच येणार नाही. पण मित्रांनो, आता कहाणी तर उलट सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच येणार आहे पुढे की तुम्हाला समजेल की उलट कंबळी आणि ऋषीचं नातं जेवढं दूर गेले त्याच्यापेक्षा जास्त घट्ट झालेलं असतं. आणि सगळ्यात जास्त लोकांना राग यायला लागला आहे तो म्हणजे गौरीचा, म्हणजेच कंबळीच्या आईचा. कारण की त्यांचं एकच म्हणणं आहे की अशी कशी बाई दाखवलेली आहे, कारण की जिने आपल्या मुलीला एवढ्या वर्ष स्वतःच्या नवऱ्याचं सत्य नाही सांगू शकली आणि ही गौरी अशी नेमकी दाखवलीच कशी, कारण की तिला बाकी सगळं आठवतंय पण मात्र तिला जे सत्य सांगायचं ते अजिबात का सांगत नाही. आणि ही कंबळी एवढी वेडी कसं काय दाखवलेली आहे असं लोकांच्या खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. कारण की कंबळीला साधी सिंपल गोष्ट कळत नाही का, तिचे वडील कोण आहे, तिच्या आईला कशा प्रकारे विचारायला पाहिजे, खूप साऱ्या गोष्टी लोकांना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत. आणि दुसरीकडे मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की अन्नपूर्णा आजींना हे पण माहीत आहे की आता त्या घरामध्ये राहणाऱ्या कामिनी, रागिनी आणि का तिघी पण चांगल्या नाहीत आणि त्या सतत काही ना काही काड्या आणि कुटाने करतच आहेत. पण तरी पण अन्नपूर्णा आजी आणि राजन ह्या दोघांनी देखील अजूनपर्यंत ह्यांना कोणती शिक्षा का दिली नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल की ती कामिनी किती चुकीचं वागते, एवढं चुकीचं वागते की याच्यातून चुकीचा इम्पॅक्टच पडायला लागलाय. त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की त्या कामिनीला योग्य ती शिक्षा दाखवा. तिने आतापर्यंत केलेले एवढे कांड आहेत की त्या सगळ्या कांडांमधून ती वाचते कसं काय, कारण की तिला एकदाही शिक्षा झालेली नाही. हे पाहून लोकांना अजूनच जास्त राग येतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचे आणि महत्त्वाचा ट्विस्ट मित्रांनो की लोकांचं हेच म्हणणं आहे की राजांना त्याच्या स्वतःची मुलगी ओळखता येत नाही, एवढं वेडा कसं कोण असू शकतं. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजनला ज्यावेळेस गौरी भेटलेली होती लोकांचं म्हणणं त्याच वेळेस हेच होतं की त्याची मुलगी ह्या जगात नाही हे त्याला माहीत असताना पण त्याच्यानंतर राजन परत त्याच्या मुलीचा शोध का घेत होता. आणि एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की कंबळी तिच्या वडिलांचा शोध घेत होती आणि त्याच्यानंतर ती अचानक अशी गप्प का झाली आणि त्याच्यानंतर नवीनच काहीतरी. म्हणजेच ओव्हरऑल मित्रांनो, पाहायला गेलेली एकच गोष्ट आहे की लोकांचं हेच म्हणणं आहे की जी गोष्ट तुम्ही दाखवताय त्याचा आधी शेवट तर करा. कारण की सगळ्यात पहिलं तुम्ही नोटीस केलं असेल की कंबळीला खूप शिकायचं होतं, खूप मोठं व्हायचं होतं, मग अगोदर ते तरी नीट दाखवा. आणि मध्येच तुम्ही पाहिलं असेल की आपल्या गौरीचा मृत्यू दाखवला, त्याच्यानंतर ती परत रिटर्न आलेली दाखवलं आणि त्याच्यानंतर परत आता आपल्या गौरीची मेमरी लॉस झालेली दाखवली. म्हणजेच काय दाखवताय आणि काय नाही हाच प्रश्न लोकांना सगळ्यात मोठा पडलेला आहे. दुसरीकडे तुम्ही नयनताराच्या घरामध्ये देखील पाहायला गेलं की त्या नयनताराला कंबळी कधीच आवडत नाही, कधीच तिच्यासोबत पटत पण नाही. दुसरीकडे ऋषीला त्या कंबळीसोबत लग्न करायचं आहे पण त्या बाकीच्या घरातल्यांना कंबळी कधीच आवडलेली नाही. तर एकीकडे पाहायला गेलं तुम्ही की ऋषीचे बाबा जे दाखवलेले आहेत की त्यांचं त्या घरामध्ये काहीच चालत नाही. म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की त्या घरामध्ये फक्त नयनतारा सोडलं तर त्या घरामध्ये कोणाला काही जास्त महत्त्व आहे का नाही. आणि मित्रांनो, पाहायला गेलं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तर एक गोष्ट मला अजून पण समजत नाही की तुम्ही पाहिलंच असेल की ती कामिनी, रागिनी, अनिका तिघीजण मिळून देखील आपल्या आजोबांना एवढं टॉर्चर करतात, त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. आणि एवढं मोठं तुम्ही पाहिलं असेल की महाजनांचं घर आहे, कुटुंब आहे, काय आणि एवढा पैसा आहे त्यांच्याकडे, त्या घरामध्ये साधे CCTV पण नाहीत का. म्हणजे नेमकं दाखवायचं काय हेच कुणाला काय समजत नाही. कारण की ती कामिनी आजपर्यंत आजोबांना एवढा त्रास देते, हे करते, त्या घरामध्ये साधे CCTV कॅमेरे नाही, CCTV नाहीत. म्हणूनच लोकांना एवढा प्रचंड राग यायला आहे की लोकांचं हेच म्हणणं आहे की दाखवायचं असेल तर काहीतरी चांगलं दाखवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप लोकांनी कमेंट्स तर या गोष्टीवरती केल्यात की कंबळी आता एवढी शहरात शिकते, जरा मोठी झाली, तिचे थोडेसे कपडे तरी चेंज दाखवा, काहीतरी तिचं चांगलं तरी दाखवा. म्हणजेच मित्रांनो, काही लोकांच्या अशा कमेंट्स पण आहेत, म्हणून मी हा मुद्दा पण घेतलेला आहे. आणि मित्रांनो, ओव्हरऑल सगळ्या गोष्टी पाहायला गेलं आणि त्याच्यानंतर एकच मोटिव्ह आहे की लोकांचं म्हणणं आहे की मध्येच कंबळी ऋषीचं एवढं प्रेम दाखवत होते, मग अचानक असा मध्येच ट्विस्ट का आणला. लवकरात लवकर कंबळी ऋषीचं जास्तीत जास्त प्रेम दाखवा, त्यांचं लग्न दाखवा आणि त्याच्यानंतर कंबळीला तिचे वडील सापडले, म्हणजेच गौरीने तिचं खरं सत्य सांगायला हवं होतं. म्हणजे सगळ्या काही गोष्टी बाजूला सोडा
सोडल्यात आणि मध्येच तुम्ही पाहिलं असेल की ते रितेश सरपोतदारचं जे काही प्रकरण आहे तेच मध्ये घेऊन आलेत. त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की असल्या मालिका पाहण्यापेक्षा लवकरात लवकर त्या बंद करून टाका. आणि सगळ्यात जास्त लोकांनी ह्याच गोष्टीवरती मीम्स बनवल्यात की कमळी तिचं शिक्षण सोडून ती बाकीच्याच गोष्टीमध्ये जास्त उचापात्या करते. म्हणजेच ह्या ओव्हरऑल गोष्टी पाहिल्याच्या नंतर तर मी पण हेच नोटीस केलं आहे. आणि तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये सांगा, कारण की आज पहिल्यांदा आपण कमेंट्स बॉक्स ओपन केला आहे. त्याच्यामुळे नक्की कमेंट सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा आणि तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये सांगा. हा तुम्हाला दिसत असेल म्युस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.